नमस्कार, मी महेश पवार. या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला एक संदेश कळवू इच्छितो किंवा या सगळ्या विद्यार्थ्यांचं, या सगळ्या युवकांचं, या सगळ्या पदवीधरांचा एक मेसेज या माध्यमातून पोहोचवतो इच्छितो की काय, की सध्या जे शिक्षक भरती जे सुरू होती, IBPS जे टेट परीक्षा कंडक्ट करत आहे, या टेट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी जो CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दिल्याच्या नंतर ना त्या विद्यार्थ्याकडे, त्या पदवीधर व्यक्तीकडे त्याची क्वेश्चन पेपर आहे, ना त्याला कोणत्या प्रकारची आन्सर शीट जी आहे ती मिळत आहे किंवा जर त्याला कुठे डाऊट असेल की या क्वेश्चनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा चेंजेस आहे, तर ते विचारण्याची पण त्याला जे आहे संधी जी आहे ते दिलेली नाही आहे. हे कदापि चुकीचं आहे. हा युवकांसोबत, पदवीधरांसोबत एक खेळ पण आपण म्हणू शकतो, की जर त्यात काही अदलाबदली झाली किंवा काही झाली, तर याला कारणीभूत जे आहे ते कोण राहणार? हा सगळ्यात मोठा जो आहे तो प्रश्न आजच्या टाईमचा आहे. त्यामुळं माझी हे विनंती शासनाला राहील, की जे कोणतेही MPSC मार्फत तर असेलच किंवा IBPS किंवा ज्या काही कोणत्या वेगवेगळ्या कंपनीज मार्फत परीक्षा घेण्यात येते, त्याच्या आन्सर शीट आणि त्याचा क्वेश्चन पेपर या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजे, त्या पब्लिश केल्या पाहिजे, जेणेकरून कोणत्याच प्रकारचा कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. जर आपल्याला खरंच वाटत असेल, तर या गोष्टीवर आपण विचार करावा आणि ओके.